घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर काय करावे? नमस्कार. आपल्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर ही फक्त सजावटीसाठी नाही, तर ती आपल्या घरातील सुख, शांती आणि अन्नसंपन्नतेचे प्रतीक आहे. पण खूप लोकांना हे माहीत नसतं की अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरात ठेवल्यानंतर काय नियम पाळणं खूप गरजेचं असतं. जर हे नियम पाळले नाहीत तर त्याचा योग्य फायदा आपल्याला मिळत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरात असेल तर काय करावे, काय टाळावे आणि कोणत्या छोट्या सवयी तुमचं घर समृद्ध करू शकतात. अन्नपूर्णा देवीचे आध्यात्मिक महत्त्व. मित्रांनो, अन्नपूर्णा ही माता पार्वतीचं एक रूप मानलं जातं. ती अन्नाची देवता आहे, म्हणजेच आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचं संरक्षण करणारी. आपण रोज जे अन्न खातो ते फक्त पोट भरण्यासाठी नसतं, तर ते आपल्या शरीराला ऊर्जा, मनाला समाधान आणि जीवनाला स्थिरता देतं. ज्या घरात अन्नपूर्णा देवीची श्रद्धेने पूजा केली जाते, त्या घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. घरात शांतता आणि आनंद टिकून राहतो. मूर्ती योग्य ठिकाणी कशी ठेवावी? अन्नपूर्णा देवीची मूर्ती कुठे ठेवावी हे खूप महत्त्वाचे आहे. शक्यतो मूर्ती स्वयंपाकघरात ठेवावी, कारण ती अन्नाशी संबंधित आहे. जर स्वयंपाकघरात जागा नसेल तर देवघरात ठेवू शकता. मूर्ती ठेवताना हे लक्षात ठेवा, जागा स्वच्छ आणि पवित्र असावी. मूर्ती उंच जागेवर ठेवावी. तिचा चेहरा घराच्या आतल्या बाजूला असावा. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. जर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची कृपा हवी असेल तर काही सोपा सवयी रोज पाळा. सकाळी उठल्यावर देवीला नमस्कार करा. एक छोटा दिवा लावा. थोडं अन्न, साखर किंवा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करा. जेवण बनवण्यासाठी एक क्षण थांबा आणि देवीचं स्मरण करा. हे खूप छोटं आहे, पण याचा परिणाम खूप मोठा असतो. जेवण बनवल्यानंतर पहिला घास देवीला अर्पण करा. मनात तरी यामुळे प्रसादासारखं पवित्र होतं. आता काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण नकळत करतो आणि त्या टाळायला हव्यात. अन्न वाया घालवू नका. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवू नका. देवीसमोर राग, भांडण किंवा नकारात्मक बोलणं टाळा. उरलेले अन्न आदराने वापरा किंवा गरजूंना द्या. मित्रांनो, अन्नाचा अपमान करणे म्हणजेच अन्नपूर्णा देवीचा अपमान करण्यासारखंच आहे. काही दिवस असे असतात ज्या दिवशी तुम्ही थोडी विशेष पूजा करू शकता. शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी देवीला फूल अर्पण करा. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे हा मंत्र 11 वेळा म्हणा. या घरात सुख, समृद्धी आणि आनंद वाढतो. जेवण करण्याआधी धन्यवाद म्हणा. अन्नाबद्दल कृतज्ञता ठेवा. शक्य असेल तेव्हा गरजूंना अन्नदान करा. ही खरी अन्नपूर्णा देवीची पूजा आहे. मित्रांनो, अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरात असणं म्हणजेच खूप मोठं भाग्य आहे. पण त्याचबरोबर आपली जबाबदारीही वाढते. जर आपण अन्नाचा आदर केला, स्वच्छता ठेवली आणि श्रद्धा ठेवली तर आपल्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट करून सांगा तुमच्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे का? आणि अशाच उपयोगी आणि धार्मिक टिप्ससाठी सुमित्रा टिप्स चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कळवा. धन्यवाद.